जय शिवराय मित्रांनो, शिवचरित्राच्या 7व्या पार्टमध्ये तुमचे स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप लढाया केल्या, किल्ले जिंकले, पण स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी सर्वात पहिल्यांदा जिंकलेला किल्ला कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर या व्हिडिओमधून तुम्ही आज जाणून घेणार आहात। तर असा कोणता किल्ला आहे की ज्यापासून शिवरायांनी स्वराज्याची सुरुवात केली? गरुडाची झेप, स्वराज्याचे तोरण, महाराष्ट्राचं वैभव असणारा किल्ला म्हणजेच किल्ला तोरणा होय। ज्या वयात मुलांना समाज म्हणजे काय हे कळण्यात जाते, त्याच वयात माझ्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी किल्ले तोरणा जिंकला। तर काय आहे किल्ले तोरण्याचा इतिहास हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मधाच्या पोळ्याला जशा माशा चिटकून राहाव्या तशा या महाराष्ट्राला सुलतानांनी आपल्या सत्ता तळ ठोकून ठेवल्या होत्या। दिल्लीचा सुलतान, विजापूरचा आदिलशहा, जिंजीचा सिद्दी, गोव्याचा फिरंगी असे हे सत्ताधारी हुकूम गाजवत होते। फक्त हुकूमच नाही तर देव देवतांचा अपमान, ते आया बहिणींची इज्जत इथपर्यंत कोणतेही घृण कार्य करायला ते कधीही बिचकले नाही। यांची ही गुलामगिरी प्रत्येक जण सहन करत होता। त्यांच्या या गुलामगिरी विरुद्ध एक अक्षर उच्चारायची कुणाची हिंमत होत नव्हती। आणि याच काळात मावळ्याच्या दरीत एक पोर डोक्यात स्वराज्याचं वेड घेऊन बसलं होतं, ज्यांनी 1.5 लाखाची फौज एका क्षणार्धात उद्ध्वस्त केली, ज्यांनी पश्चिम समूह बांधून टाकलाय, जे एका लढाईला 3-3 लाखाची फौज उभी करीत होते। या सर्वांचा अंदाज असूनही सवंगड्यासोबत दऱ्या खोऱ्यातून स्वराज्याची डरकाळी फोडत होता तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। एवढी हिंमत, एवढे सामर्थ्य, एवढे शौर्य आले कुठून? अहो, तो कोणी ऐऱ्यागाऱ्याचा पोर नव्हता, तर राजमाता जिजाऊ आणि शूरवीर शहाजी राजे यांचा पुत्र आणि दादाजी कोंडदेव यांचा शिष्य होता। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची योजना आखत असताना या वाघाची नजर गेलीच किल्ले तोरण्यावर, आणि बस ठरलं, स्वराज्याची सुरुवात याच किल्ल्यापासून करायची। माझा राजा विलक्षण बुद्धीचा डाव हिरला। तोरणा 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 इतका उंच तोरणाच, ठरलं याच ठिकाणी आपलं गरुडाचं घट्ट बांधायचं, म्हणजे इथूनच स्वराज्याचा धिंगाणा घालता येईल। का तोरणाच का? अहो, उंचही तेवढाच आणि विशालही तेवढाच। डोंगरी किल्ल्यात त्याचे स्थान अगदी वडिलांप्रमाणे, नकाशा जणू नजर कैद केला होता। किल्ल्याला 2 माची, एक झुंजार माची, दुसरी बुदला माची। झुंजार माची पासून बुदला माची जवळजवळ कोसभर इतकी दूर। या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4606 फूट उंच। या सर्वांचं गणित माझ्या राजानं वयाच्या 16व्या वर्षी आखलं। माहिती काढली, झुंजार माचीवरून गडाखाली एक वाट आहे, पण वाट मात्र ती स्वर्गाचीच। क्षणार्धानाची चूक सुद्धा जीव घेऊ शकते, पण संकटाला घाबरणारे ते मराठे कसले हट मोठ्या जिद्दीने मनसोब्याला सामोरे गेले। तोरण्याचं रूप म्हणजे भीती वाटावं असे काळी कुट्ट भिंतीसारखे कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे, काळ्या सापासारखे वळसे घेत कडेने गेलेली तटबंदी, मध्यावर बाले किल्ला असे होते तोरण्याचे रूप। जणू काही स्वराज्याच्या किल्ल्याच्या पंक्तीत तोरण्याचा मान पहिला लागावा। जिद्द पेटली, शिवबाच्या डोळ्यासमोर दिसत होता तो फक्त तोरणा आणि तोरणाच। राजे मोठे चतुर आणि तल्लक बुद्धीचे। माहिती काढली होती, बादशाह सत्तेच्या नशेत धुंद आहे, गडाकडे त्याचं दुर्लक्ष आहे। गडावर ना धड शिरबंदी, ना पहारे, ना तोफा, ना दारुगोळा, म्हणजे आगीला तेलाची साथ मिळाली म्हणायची। वेळ झाली, तयारी झाली, प्रतीक्षा राहिली ती फक्त निघायची। झाले झाले झाले, राजांनी तोरण्याकडे कूच केली। घोड्याचा टापा गडाकडे धाव घेत होत्या, वाघिणीच्या जिभेप्रमाणे तलवारी सळसळत होत्या, तुऱ्याप्रमाणे डोईवरचे मुकुट लवलवत होते, कारण शिवबा आणि सवंगडी तोरण्याकडे धाव घेत होते। आणि बघता बघता तोरण्यावर धांदल उडाली। हर 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 महादेव, नगाड्याचा नाद घुमला, भगवा फडकला, आक्रोश, आरोळ्या, किंचोळ्या, आणि घेतला 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 तोरणा घेतला, जणू काही गडावरची तोरणाईच पावले। भंगलेल्या मूर्तीच्या वेदना आज थांबल्या। शंकरदेव यादवाच्या आणि हरपाल देवाच्या आत्म्यांना आज समाधान लाभले। स्वतंत्र तोरणा, स्वतंत्र मावळे, स्वतंत्र शिवबा, जणू काही स्वतंत्राचा गुलालच सह्याद्रीला लागला। गड घेतला, परंतु सुंदर फुलाला जशी चुरगळावे तशी या तोरण्याची अवस्था झालेली होती। म्हणून राजाने पुढे त्याची दुरुस्ती करवण्याचे ठरवले आणि आई भावानीच पावली। तटाचे काम चालू असताना तटात हंडा सापडला। धनाने तुडुंब भरलेला, आनंदाची लाट उसळली। खूप मोठे धन हाती आले। एवढे मोठे धन सापडले म्हणून कोणत्याही मावळ्याच्या तोंडाला स्वार्थाचे पाणी सुटले नाही की यातील 4 मोहरा उचलाव्यात, गुपचूप कमरेला खोचाव्यात आणि घरी घेऊन लाडक्या बायकोच्या गळ्यात पुतळ्याची माळ करून घालावी, असा विचारही कोणाच्या काळजाला शिवला नाही। कारण हे धन म्हणजे स्वराज्याचे धन, महादेवाच्या चरणीच खर्च व्हायचे। या विलक्षण कार्यकिर्दीनंतर तोरणा स्वराज्याचे पहिले तोरण म्हणून ओळखला गेला आणि इथूनच सुरू झाली स्वराज्याची पुढची घोडदौड।